हॅलो एव्हरीवन. मागच्या वर्षी म्हणजेच 20 मे 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे-एम-एफ-सी आणि सी-जे-जे-डी परीक्षेच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला होता आणि त्या निकालानुसार या एक्झामिनेशनला बसण्यासाठी आता किमान 3 वर्षाची प्रॅक्टिस करणं बंधनकारक करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं या परीक्षेसाठी आता फ्रेशर्स जे आहेत त्यांना नॉट एलिजिबल ठरवण्यात आलं. म्हणजेच त्यांना अप्लाय करता येणार नाही आहे या एक्झामिनेशनसाठी. परंतु त्या निकालाला म्हणजेच या ऑल इंडिया जजेस असोसिएशन व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 20 मे 2025च्या निकालाला रिव्ह्यू पिटिशनद्वारे परत एकदा आव्हान देण्यात आलं आणि त्याची आज त्या रिव्ह्यू पिटिशन संदर्भातली आज सुनावणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पार पडली. आणि सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाच्या बाबी आज ऑब्झर्व्ह केल्या. सुप्रीम कोर्टाच्या काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षामध्ये आल्या. त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाला देखील असं वाटतंय, की या 3 वर्षाच्या प्रॅक्टिस क्रायटेरियामुळं ज्या वुमेन कॅन्डिडेट आहेत, लेडी कॅन्डिडेट आहेत, गर्ल्स कॅन्डिडेट आहेत, त्या अफेक्ट होतील. कारण की 3 वर्षाचा प्रॅक्टिस क्रायटेरिया म्हणजेच जी कॅन्डिडेट आहे, लेडी कॅन्डिडेट, गर्ल्स कॅन्डिडेट जे आहेत, त्यांना 3 वर्ष थांबावं लागणार आहे. परंतु आपल्या देशातल्या सोशल कंडिशन्सचा जर आपण विचार केला, तर कुठल्याही नॉर्मल फॅमिलीमध्ये एखाद्या मुलीला 3 वर्ष एखाद्या एक्झामिनेशनला अपिअर होण्यासाठी एवढी मोठी मुदत साहजिकच दिली जाणार नाही. तिच्या लग्नाबद्दल त्या फॅमिलीमध्ये चर्चा होतील. त्यामुळं हा जो 3 वर्षाचा क्रायटेरिया आहे, तो महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना अफेक्ट करणारा आहे असं माननीय सुप्रीम कोर्टाला देखील वाटतं. आणि सुप्रीम कोर्टाने असंही ऑब्झर्व्ह केलं की या क्रायटेरियामुळं ज्या लेडी ॲस्पायरंट्स आहेत, ज्या गर्ल्स ॲस्पायरंट्स आहेत, ज्यांना ज्युडिशियरीकडे यायचं आहे, त्यांच्यासाठी एक मोठं हर्डल निर्माण होण्याची शक्यता आहे या 3 वर्षाचा मिनिमम प्रॅक्टिस क्रायटेरियामुळं. त्यामुळं माननीय सुप्रीम कोर्टाने आज जे सर्व स्टेट्स आहेत, त्या सर्व स्टेट्सचे जे उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल्स आहेत, त्यांचं यावर रिप्लाय मागवलेला आहे. त्यांचं काय ओपिनियन आहे यावर. आणि यावरून असं दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय हे जे रिव्ह्यू पिटिशन आहे ते लवकरच डिसाईड करेल. आणि माननीय सुप्रीम कोर्टाला देखील एक प्रकारे लक्षात आली आहे गोष्ट की या 3 वर्षाच्या वेटिंग पिरियडमुळं ज्या महिला कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी एक मोठं हर्डल निर्माण होणार आहे. कदाचित त्यांना त्यांचं जे ज्युडिशियरीकडं येण्याचं जे प्रमाण आहे ते घटण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्युडिशियरीला देखील लेडी जे-एम-एफ-सींची किंवा सी-जे-जे-डींची आवश्यकता आहे. आणि या 3 वर्षाच्या मिनिमम प्रॅक्टिस क्रायटेरियामुळं एक प्रकारे तो एक मोठा लॅक्युना निर्माण होण्याची शक्यता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आली. त्यामुळं आज या रिव्ह्यू पिटिशनच्या सुनावणी दरम्यान माननीय सुप्रीम कोर्टाने जे रजिस्ट्रार जनरल्स आहेत वेगवेगळ्या स्टेट्सच्या हायकोर्ट्सचे, त्यांचा रिप्लाय कॉल केलेला, त्यांचं म्हणणं मागवलेलं आहे. त्यामुळं बघूयात पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं या रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भामध्ये माननीय जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे ते काय निकाल देतं. थँक यू सो मच.